Honorable bench of the Supreme Court, I thank you for granting me the permission to put forth my case. My lord, the definition of life is so complicated that the medical and the legal organizations have not been able to pinpoint it correctly. What is life? Is it the continuous inhalation or is it the definition of karma? अर्जदार सीताबाई गुंजे यापैकी आहेत. या स्वाभिमानी स्त्रीला आत्मसन्मान पायदळी तुडवला जातो आहे असं वाटत आहे आणि त्यामुळे त्यांची जीवन इच्छा संपून गेलेली आहे. आपल्या संविधानातल्या आर्टिकल 21 या आरोग्याच्या कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला आपल्या मर्जीनुसार आरोग्य संपन्न आयुष्य निवडण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. अर्जदार सीताबाई गुंजेंना ही रुग्णावस्था त्यागणं हेच आरोग्य संपन्न जगणं वाटतंय आणि म्हणून त्यांना इच्छामरण हवंय. इच्छामरण आपल्या संस्कृतीला नवीन नाहीये. समाधी, संथारा या व्रतांचा स्वीकार त्याच परंपरेतून आलेला आहे. हा संपन्न आयुष्य जगलेल्या माणसांनी समाधानी अंतासाठी स्वीकारलेला विचारी पर्याय आहे. अर्जदार परावलंबी पांगळी नसती तर तिनं आपल्या इच्छेनुसार मृत्यूचा पर्याय स्वीकारला असता, देहत्याग केला असता आणि कायद्यानं देखील याकडे सहानुभूतीनंच पाहिलं असतं. पण मला वाटतं दुर्दैवानं ती तसं करू शकत नाही. तिला या यातनांमधून सोडवण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत लागणार आहे. याची वर्गवारी आपण ऍक्टिव्ह युथनेशिया या प्रक्रियेअंतर्गत करू शकतो आणि कायद्याच्या मंजुरीशिवाय ही क्रिया गुन्हा कल्पेबल होमिसाइड ठरेल आणि म्हणून आम्ही हा अर्ज दाखल. Hence I request to the bench to grant our request and look towards this petition with kind human anger. Thanks, my lord. Sir. Yes, the court will definitely listen to what we have said. Sir, does human rights support your stand? Human rights, of course, I am expecting that human rights people would सर, definitely. क्या आपके घर वाले आपके साथ हैं? मेरे घर वाले बिल्कुल मेरे साथ हैं और इसीलिए मैं यहाँ पर हूँ. सर, क्या इसे संविधान स्वीकार करेगा? संविधान मुझे लगता है कि स्वीकार करेगी और इसलिए हमने एक ऐतिहासिक कदम उठाया है. क्या दर्द भरी याचिका ने मूल्य व्यवस्था की आलोचना की है? निखिल थांब. निखिल इकडे ये. बघू बघू बघू. चला. हा प्रताप ना तयार व्हायला इतका वेळ घेतो. झालं. हे काय सूट काय? हे बघ, मोठी माणसं समारंभाला असाच ड्रेस घालू. चेष्टा करू नका. तरी काय? गप्पा आहेस? लॉक केलं का सगळं? चला बस. मी श्रीमती सीताबाई गुंजे यांना विनंती करतो की त्यांनी उत्कर्षच्या वाटचालीसंबंधी आपल्या सर्वांना 2 शब्द सांगावे. नमस्कार मंडळी. या उद्योगात मी आले ती स्वतःहून आले नाही. अपघातानं म्हणा, कर्जपोटी म्हणा, या उद्योगात आले आणि हेच आयुष्य होऊन गेलं. तुम्हाला सांगते, आज ज्या माऊलीमुळं आपण हे उत्कर्ष उभं केलं, त्या जोशीबाई आज आपल्याला आशीर्वाद द्यायला इथं आले आहेत. त्यांना मी नमस्कार करते. अहो, पाय पांघरावं तर डोकं उघडं पडते, डोकं झाकावं तर पाय उघड, अशी तारा होती बघा. मी जेव्हा वकिलीन बाईंकडे कामाला होते ना, तवाची गोष्ट. बाईंच्या भावाचं शहरात लई मोठं दुकान आहे. त्या मला म्हणल्या, सीते तुझ्या हाताला लई चव आहे, एखादा पदार्थ करून दे म्हणजे माझा भाऊ नेऊन इकल आणि मग 4 पैसे बी मिळतील. पैशाची गरज होती. लगेच मेतकूट बनवून दिलं. देव माणूस, मामा म्हणजे देव माणूस. माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि ह्या बाजारात मला पत मिळवून दिली. आज हे जे काही उत्कर्ष दिसतंय ते ह्या माऊलीमुळं, माझ्याबरोबर राबणाऱ्या माझ्या बहिणींमुळं. आणि वेळोवेळी मला मदत केली, मला सावरलं, ते माझ्या या गावामुळं. मंडळी मला विचारलं, आता पुढं काय करणार? मी म्हणलं का दुसऱ्या गावात उत्कर्ष असा सुरू करावा.
आणि त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी असं करावं. मी अडाणी बाई, आणखी दुसरं काय करणार होते. मंडळी, मुकाट बसून राहणं मला अजिबात आवडत नाही. जवर हातपाय चांगले तवर मारायचे. तुम्ही येळात येळ काढून आमच्यावरच्या मायेपोटी इथं आलात, अशीच माया कायम ठेवा, एवढी विनंती. धन्यवाद सीताबाई. मित्रहो, यानंतर सर्वांचे आभार मानले जातील आणि त्यानंतर आजचा हा आपला समारंभ संपेल. धन्यवाद. चला तुझी चला यांच्याशी ओळख आहे ना? सीताबाई, निघा अरे म्हणजे काय आता. चांगलंच होतं. अरे कार्यक्रम एकदम बेस्ट झाला. थँक्यू. थँक्यू सो मच. खूपच छान झालं. आई येतो बरं. नमस्कार करतो. मोठं हो बाबा. आई येतो बरं का? बरं वाटलं बाई. चल प्रताप, निघतो रे. भेटूया. हा, फोन करतो तुला. चल. वहिनी अच्छा. बाय. अच्छा. आता चला आता. ओके बाय. चल. काय गे म्हातारे, अगं सारखी सारखी कुठं जातीस? मागच्या आठवड्यातच जाऊन आली होतीस ना. हा? अरे तेव्हा टिरीपला गेली होती, आता नातवाकडे जाते. रोटी खाते आणि चांगली टुनटुनीत होऊन येते. हाय त्याच्यापेक्षा होईन बर का. नंतर उचलता येईल ना. हा असलं काहीतरी नेहमी बोलत असतो. अगदी स्वभाव आहे त्याचा. चला वाट बघ मी. चला 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 चला. ये मंगे चल रे. काय ग, आता मी निघाले. ते मागचं सगळं आवरून घ्या, कळलं का. आणि कमळीकडे बी लक्ष द्या. तू अगदी बिनगोर जा बघ. जाऊ ना, सांभाळा सगळं. हा? येते मी. चल येते का, येते. हा? चला चला रे माझ्या ढवळ्या पावळ्यानो. तुला काय सोडतंय का काय? काय रे, काही येडं वाकडं बोललं नाही ना हो मी. नाही नाही नाही, एकदम छान बोललीस. अगदी अनौपचारिक वाटलं. नाही रे बाबा, एवढ्या लोकांच्या समोर उभं राहून बोलायचं म्हणजे पाय लटपटायला लागले होते माझे. तसं काही वाटलं नाही आम्हाला. अगदी छान मनापासून बोलला. हीच तुझ्या कुठे घुसतो रे तू? कुठे घुसतो? कुठे घुसतो? इंडिकेटर दिला होता ना मी. इंडिकेटर म्हणजे रिमोट वरती घुसतो ना तू? बाहेर वाजवत आहेत नाही, कळत नाही, थांबतात नाही तुला. जाऊ दे ना. आजी 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 प्रताप. आई आई नाही, मेन आजी रोडवरती उठत नाहीये. सर या सर सुद्धा आले. इकडे हा इकडे. प्रताप, बीपी तर आता स्टेबल होत आहे. फक्त डोक्याला जरा मार लागलाय ना, त्यामुळे अजून अनकॉन्शियस आहे. किती वेळ लागेल रे श्रुतीवर यायला? सांगणं कठीण आहे. 4 तास लागू शकतात, 4 दिवसही. तू नको काळजी करूस, माझं लक्ष असेल. थँक्स डॉक्टर. अरे नॉट एट ऑल. आता निघावं लागेल, कारण एका इमर्जन्सी ऑपरेशन करता जायचं मला. चल बाय. टेक केअर. वीणा, तुम्ही पण निघा आता. निखिल दमला, सकाळी येतो. ते सगळं होईल रे, बाई आहेत घरी. तुझ्या जेवणाचं काय? मी कॅन्टीन मध्ये खाईन ना काहीतरी. बरं. चल निखिल, उठ राजा. चला राजा, उठ उठ उठ. निखिल उठ राजा उठ. ये ये. चला, सकाळी गेला की मी येते. आणि जास्त विचार करत बसू नकोस. शील बी ऑल राईट. चल. बाय. आई मी शाळेत जाऊन येतो. आई 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 तुझ्या अंगाला तापलंय का? आईला, तो किशोर, कुठे राहिला? माऊली, काय काय? तुम्ही जा शाळेत, मी आलोच जरा. चल 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 चल.
मंगल मावशी चल पटकन. चल तिला चल बरं बाबा वाटत नाहीये. चल लवकर. ये मावशी. या बया पोरीला तर लई ताप आहे. काल रात्री काही जेवली पण नाही. जा तुझ्या बापाला बोलवून आण. बाबा तर तालुक्याला गेले. गावकर बाईच्या घरी असतील, बोलवून आण जा. गावकर बाई हा ते शाळेच्या इथल्या निळ्या दाराचं घर. वय जा लवकर. फ्लू वाटतोय. उलट्या होत आहेत? नाही पोटात दुखतंय का? नाही. ह्या गोळ्या घ्या, एक 2-3 दिवसात बरं वाटेल. पण खात राहा काहीतरी, उपाशी राहू नका. हा, मी 1-2 दिवसात चक्कर टाकतोच. काळजी घ्या. हा, बरं वाटेल पोरी, तुला बरं वाटेल. मावशी गावकर बाई म्हणाले की तुमचे बाबा इकडे नाही आहेत, पण मी त्यांना आतमध्ये झोपलेलं पाहिलं. पोगी जीवाला जाळू नको ग पोरी. अगं पोराकडं बघ आणि गप्प बस. अगं तूच अशी वागलीस तर पोरानं कोणाकडं बघायचं ग? असं न ग करू. तू ऐक माझं. तुम्हाला ए लय गावंढणपणा नाही पाहिजे. पायातली वाहन आहेस ना, पायातच राह. मला कळतंय मी काय करतोय ते. हा कळते ना. मायला रोजची कटकट मस्ती. सौताकडे पाहिलंस का कधी? रुपड बघ जरा आरशात. माणसानं घरी यावं असं तुझ्यात काय ग? लय शहाणपणा शिकवतो. शांतपणा शिकवतो. आई ही घे साखर. ए चल बाहेर जाऊन खेळ. थांब र, हातपाय धुवून जेवून घे. ए अरे बाहेर जाऊन खेळ ना. उग पोरासमोर तमाशा करू नका. आणि आता तुम्हाला काय पाहिजे ते करा तुम्ही. आम्ही काय तुम्हाला सांगायला येणार नाही. एकच ध्यानात ठेवा, एक तर तिकडं राहावा नाही तर इकडं व्हावा. उगा 2 दगडावर पाय ठेवून आमचं जीणं मुश्किल करू नका. आईला तुझ्या अगं काय बोलती कळतं का तुला? पुढचं बी ऐकून घ्या. आमच्या दोघांची बी जिम्मेवारी तुम्हालाच घ्यायला लागल. मी काय आता माहेराला जाणार नाही. आमचा सगळा खर्च, खाणं पिणं, कपडे आणि त्याची शाळा तुम्हालाच बघायला लागल. मी कोणाच्या दारात जाणार नाही आणि पैशासाठी कुणी माझ्या दारात यायला नको. तेवढं सांभाळायची ताकद ठेवा आणि तुम्हाला काय पाहिजे ते करा. मग अगं लई माच करू नको. रस्त्यावर येशील कुत्रा विचारणार आवाज नाही. चढवू नका आता तुम्ही. आम्ही काय गुलाम नाही तुमचे. सांभाळायचं जमत नसेल ना तर तसं सांगा. आमचं आम्ही बघून घेतो. मग
मग बघा, तुमचं तुम्हीच बघा. बघत राहा आणि परत माझ्या दारात यायचं नाही, सांगून ठेवतो. जमल तेव्हा घराच्या बाहेर पडा, आमचं आम्ही बघू. तुमच्याकडं स्वयंपाकाला बाई पाहिजे असं मंगलकडनं कळलं, म्हणून आले मी. तू वय गरजच तशी आहे. बरं बरं, ये आत ये बाळ. ठीक आहे. प्रताप, ए प्रताप, आई कशात रे? बरी आहे. मला कधी झोप लागली कळलंच नाही ग. हे घे कॉफी. हे बघ, बघ ना. चांगलं दिलंय कव्हरेज. मग दस्तूर खुद्द विश्वासराव असल्यावर काय. बरं, काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, मगाशी म्हणाले शी स्टेबल. सिस्टर कशा आहेत त्या? आता स्टेबल आहेत, डोंट वरी. ऐक आता, तू घरी जा. हां, तासभर तरी झोप काढ. मी घरी सगळं करून आले, खाऊन घे. ओके, मी आहे इथे. लक्ष ठेव. हो. हा विश्वास बोल. अरे प्रताप, मला कोणी कळवलंच नाही. नाही रे, गरज वाटली नाही. किरकोळ आहे आणि शिशिर आहे ना बरोबर. शी शुड बी फाईन. या आय एम शुअर शी विल बी. अरे पण तू? डॉक्टर म्हणालेत की काळजीचं काही कारण नाही. आणि हे बघ, काहीही लागलं तरी कळव प्लीज. हो जरूर, नक्की कळवतो. बाय. ओके, बाय बाय. हॅलो. हो ओके, बरं मी आलो. हां, ओके, बाय बाय. काय आई, कसं वाटतंय? मी इथे दवाखान्यात कशी? तुम्हाला एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता ना, म्हणून आणलाय. डोकं दुखतंय? नाही. निखिल घरी आहे आई. काय ग, डॉक्टर विचारतायत काही त्रास? नाही. शिशिर, नाही ना? मला वाटतं आयव्ही चालू ठेवूया. बरं. 2 दिवस ICU मध्ये ठेवायला लागेल अजून. ओके. आणि अँटीबायोटिक्स चालूच ठेव. प्रताप, हात हालना झालं तर माझे.
मुंग्या आल्या असतील कदाचित. आई, मला सांगा, हात जड झाल्यासारखं वाटतंय? हां, मुंग्या आल्यात का? नाही. CT scan. Urgent. The impact has caused damage to her nervous system. इथे तुम्हाला गॅप दिसतेय ना, त्यानं तिथे जरा इजा झाली आहे. आता असं बघा, आपल्या मेंदूकडनं मज्जारज्जूच्या मार्फत शरीराला आज्ञा पोचवल्या जातात. आता आपला पेशंट आहे ना, तर त्याला इथे मार बसलेला आहे आणि त्यामुळे मेंदूकडनं ज्या आज्ञा येत आहेत त्या खालपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे बघा. You get my point? Yeah. या मिस्टर गुंजे, मी आता जे काही सांगणार आहे ना ते जरा शांतपणे ऐकून घ्या. तुमच्या आईच्या मानेच्या खालच्या बाजूच्या मणक्यांना मार बसलाय आणि त्यामुळे त्यांच्या सर्व्हायकल कॉर्डला इजा झाली आहे, म्हणून त्यांना हातपाय हलवता येत नाहीयेत. त्यांना इतर सगळे सेन्सेस आहेत. त्या पाहू शकतात, ऐकू शकतात, खाऊ पिऊ शकतात, फक्त हातपाय त्या हलवू शकत नाहीयेत. याला क्वाड्रोप्लेजिया असं म्हणतात. पण मग काही करायचं असेल तर करू आपण, ऑपरेशन वगैरे काही असेल तर. हे पहा, त्यांच्या ह्या परिस्थितीत काही सुधारणा होणं मला फार कठीण वाटतंय. आपण काही प्रयत्न करूया, पण मला खूप कमी चान्सेस वाटत आहेत. आय एम सॉरी. डॉक्टर म्हणाले ठणठणीत बरी आहेस, काहीही झालेलं नाहीये तुला, फक्त इकडे ना मणक्याला दुसऱ्या किंचित थोडासा मार लागलाय, त्यामुळे काही दिवस असं राहणार आहे. बाकी काही विशेष, थोडा व्यायाम केलास ना की सगळं. काय ग, तुझी तक्रार होती ना तुझी सासू राहत नाही तुझ्याजवळ, आता राहणार आहे खूप दिवस. तुला मी सारखा म्हणायचो की नाही की तू विश्रांती घे, तर ऐकायची नाहीस ना माझं. आता सक्तीची विश्रांती घ्यायला लागणार आहे तुला. याचा गेल्या महिन्याचा चेक दिला होता ना ग? हो. केलं पॅक सगळं? हो साहेब. किती झालं बिल? तुम्ही सांगितलेलं सगळं औषध आहे. ओके. बिल किती झालं? 5490. बर. चेकबुक दे ग. हो. डायपर्स टाकलेत ना साहेब? टाकलेत ना. हे द्या द्या मी घेते. तुमचं बिल घेताल? हे घे.
सावकाश आज जा तुम्ही जरा जरा हे हात धरा जरा तिकडे सावकाश सावकाश रे धरले मी मान धरले. जरा मागे सरकव जरा वर जरा घे. वर घ्या. वर सरकवा जरा किती रे त्रास तुम्हाला काही त्रास बीस होत नाही आई. गेल्या महिनाभर तुम्ही म्हणताय ना. चल तुमको ना आने के बाद अच्छा लगेगा ना अम्मा? सावकाश. थोड़ा तो तकलीफ सहन करना पड़ेगा ना. आजी तुला इकडे बाउल ठेवता येईल, इकडे पाणी, इकडे पुस्तक ठेवता येईल तुला वाचायला. अरे वा 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 इकडे इकडे आवडलं का? हो खूप गोड आहे मस्त आहे पप्पी. अगं नाही ग टेबल. चला राणी एलिझाबेथ डिनरची वेळ झाली. ए ती मंगलनी चटणी आणली तेवढी दे मला. आणली आहे. अरे वा सगळं बदललं तरी अजूनही जीव आहे तशीच आहे. हं? असून दे. काय तुझी आणि मंगल मावशीची कॉर्पोरेट मीटिंग झाली वाटतं. बघितलं का हिशेब. हा बरं या असं किती दिवस चालायचं रे बाबा. तू बरी होईपर्यंत. असं होय. अगं वेळ लागणार त्याला. होशील बरी हळूहळू. हळूहळू तुझं आपल्यासारखं हळूहळू. आता कंटाळा आला बाबा मला. एकदा ऑपरेशन बिपरेशन करून टाक म्हणजे एक तर उभी तरी राहील नाही तर मरून तरी जाईन. अगं हो 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 जरा धीर धरशील की नाही. हे बघ आपण एक काम करू. तुला सिनेमे आवडतात ना. मी तुला सिनेमे आणून देईन. संत तुकाराम आवडतो ना तिथून सुरुवात करू. हा तुका म्हणे आईशी आणणारा. परतापराव काय होत असेल व माझ्या कामाचं तिकडं. जीव चरकतो रे बाबा माझा. अगं एवढी माणसं आहेत तिथे. सगळ्यांना कळते आपापली जबाबदारी. एकट्याला अगं त्या सिरियल मधली बाई बघ. तिला प्रियकरानं सोडलं, नवऱ्यानं टाकलं, सासूनं मारलं, समाजानं छळलं तरी सुद्धा हसतमुख आहे. नाहीतर तू उषा पायथ्याशी माणसं आहेत तरी सुद्धा तुझी कुरकुर चालूच. हे घे. इना बघते खरी टीव्ही. बघत असेल की का ग. बघती हो. नाही माझ्याशी चांगली वागते म्हणून म्हणलं. ए वीणा म्हातारी काय म्हणते बघ. झोपलं का कार्टून. आई झोपल्या. हो अरे कुठं घेऊन चाललं रे पोरानं मला. अरे सांगा काय चाललंय. अरे कुठं काय. हॅपी हॅपी काय बघितलं का कोण कोणाला भेटायला. पांडुरंगा अवघे विश्व आले पंढरपुरी. आई अगं कशाला आहे विना. अगं कशाला ग पुरी. अगं बाई माझ्या ढवळ्या पावळ्या बी आलेत की. करमत आहे का आम्हाला तुझ्या वाचून. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हातारे. केवळ तुझ्या ठिकाण आणलंय ते तुझ्या आवडीचे अभंग.
आता म्हणत बस. हा? अगदी लक्षात ठेवून आणलंस रे पोरा. मंगे कसं चाललंय ग काम? सगळा जीव ओढतो बघ तिकडं. लई तुटत असेल ना ग तुझ्या काळजात. पण समधी काम बिनगोर चाललीत बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. आता समधी काळजी तुमच्यावर सोडली बायांनो. मी कशाला काळजी करू? आई आज सगळे भेटले, बरं वाटलं असेल ना? वय तर अहो हीच दिवाळी, दुसरं काय? डागदर हेच औषध बरं का. फिर भी अम्मा दवा तो लेना पडेगा. तू काय आणलंस रे पोरा? आई दुसरं काय आणणार? शाल आणले तुझ्यासाठी. बोल तुझ्यासाठी काय करू? तुझ्यावर उदंड प्रेम करणारी सगळी माणसं आहे तिथे. इच्छा धरशील ते काम होईल, तू फक्त सांग. यातनं माझी लवकर सुटका व्हावी एवढीच प्रार्थना करा. काहीतरीच काय आहे. सुखाच्या कळसावरच डोळं मिटावं बाबा. खितपत पडून उगीच तारास जीवाला. अरे तुम्ही असं गंभीर का झाला? हा? अरे तुम्हाला त्रास द्यायला नाही बोलले मी. आता कसली इच्छा राहिली नाही म्हणून बोलले. माझ्या मेलीच्या बोलण्यामुळं उगीच हिरमोड तुमचा. छाछा छाछा म्हातारे, आमचा काही हिरमोड झालेला नाही. हा, आणि तू काही म्हण पण आम्ही जीवनच जाणार. हा मंडळी, म्हातारीला तोंडा लबाडे. हा लाड करून घेते समद्याकडनं. काय वहिनी, जेवण बिवण आहे की नाही? हा मंडळी समजे जेवायला चला चला. सोडणारे सोय जेवण. आता कस हाय 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 हाय. काय ग, कसं वाटलं सरप्राईज? छान वाटलं. वाटलं ना? मग जर छान वाटलं तर मग सगळ्यांना असं का म्हणालीस की माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करा? प्रताप, या दुखण्यातनं मी उठन असं नाही वाटत बाबा. गप्पे, उगाच काहीतरी बोलू नकोस. टाळू नकोस. 8 महिने झाले लेकरा. अगं वेळ लागतो. 20 22 वर्ष झाली आहेत, पण खणखणीत बरी झाली आहेत लोक. तेवढा वेळ नाही बाबा माझ्याजवळ. आणि कुणी वाट बघायची एवढी? त्याला आपण काय करू शकतो? आपण आशावादी राहायचं. नाही लेकरा, काय येळेला तुम्हाला कळून जातच. हे हातचं गेलं मग मनाला खोटं बजावून काय उपयोग? अगं आपलं सोड. तुला माहिती आहे, विज्ञानाचे अंदाज सुद्धा चुकतात. डॉक्टर सुद्धा म्हणतात की चमत्कार घडू शकतात. त्या डॉक्टरला म्हणावं कशाला खोटी आशा दावून झुलवता रे. या परास वांगळा दुसरं काही नाही म्हणावं रांडच्यानो. मग काय करावं त्यांनी? सुई टोचावी आणि मोकळं करावं. आणि फासावर जावं. का रे? माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर का नाही? कारण आपला कायदा तसं मानत नाही म्हणून. आत्महत्या हा देखील गुन्हाच आहे. पण ज्यांना जिणं नकोसं झालंय त्यांच्यावर जगण्याची सक्ती कशा पाहिजे? हे बघाय, कायदे हे माणसाच्या आयुष्याचा पूर्ण विचार करूनच बनवलेले असतात. कायद्याला असं वाटतं की मृत्यूचा निर्णय हा विवेकाची परीक्षा बघणारा निर्णय आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये एवढा विचार करण्याची ताकद असेलच असं नाही. गप्रे, उगीच वकिली करू नकोस. हे काय कोर्ट नाही. अगं तू आणि वकिली करायची ना तर माझी कर. काय रे, माझा हा विचार आपण कोर्टासमोर मांडला तर? हे बघा सीताबाई, असे बरेच प्रयत्न आणि बऱ्याच केसेस झालेले आहेत, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आई, प्रत्येकालाच कधी ना कधी मरावं लागणार आहे. तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. पण काही कारणानं मी उद्या मरणार आहे हे तुला स्वीकारता येणार आहे? प्रताप, तसंच मी तुझ्या मरणाचा विचारही करू शकत नाही.
तुला बरं करणं एवढंच मला समजतं आणि तुला मरावंसं वाटणं हा माझा प्रभाव आहे. गाढवी प्रेमन लाथांचा सुकाळ. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. सर आजचं काम संपलंय ना, लवकर घरी जाऊ. हो, योगिता वाट बघत असणार तुझी. सर त्या साखरेला पुन्हा नोटीस आली आहे. अरे मग ते प्रकरण मिटवून टाक म्हणा. तो म्हणतो वकील कशाला नेमलेत मग. अरे वकील नेमला म्हणजे रोज खून नाही पडतायत म्हणावं. आणि आधी ती पेमेंट्स कर म्हणून सांग त्याला. वकिलांनी काय कोर्टाचे कागद खाऊन जागायचा का. सर तो त्याची परिस्थिती नाजूक आहे सर. गपे त्याला काम कर. उगाच प्रत्येक केसमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं, कळलं का. पेमेंट्स करायला सांग त्याला. येस सर. हा मीना, फोन केला होतास? मी कधी? आत्ता तासाभरापूर्वी. हा हो, नाही अगं आज आमच्या बॅचचं गेट टुगेदर आहे, मी विसरलोच होतो. मला इथनंच जायला लागेल जेवायला. जरा काही कपडे पाठवून दे ना, मी तुकारामला पाठवून देतो घरी. पाठवते. हां लवकर ये. होय. बाय. ओके बाय. अरे रसिक, हाय. काय झोपली आई? हो केव्हाच झोपल्या. हां, आणि कार्टून कुठे आहे? अरे विश्वास आला होता, निखिलराव गेले त्याच्याबरोबर. आई झोपली आहे आणि निखिल नाही आहे. आईला म्हणजे आज आपण दोघेच आहे. का घाबरतोस की काय मला? तुला किती गोष्टींना काम करते माझी. हा कसे झाले हात तुझे? मी मदत करू तुला? काय झालं? आईने हाक मारली का? काय नाही रे, ये ना. एक मिनिट, एक मिनिट. अरे इनफ इज इनफ. आपल्याला दुसरं काही लाईफ नाहीये का? आई बरोबर तुला एक बायको सुद्धा आहे जी दिवसेंदिवस तुझी वाट बघत असते. आय एम सॉरी बेबी. प्लीज जस्ट लीव मी अलोन. चल
येतो ग. हां दुपारी फोन करतो शांताच्या मोबाईलवर. नीट राहा. मी गाडी काढतो, तू येतेस ना? काय ग? नाही तू हो पुढे, मला वेळ आहे. काय हे किती उशीर? अम्मा घर में थोड़ा प्रॉब्लेम है. सगळ्या जगाला प्रॉब्लेम्स आहेत, आम्हीच तेवढे रिकामे आहोत. जात हे काय आहे? कोणी केलाय ड्राफ्ट? किती चुका आहेत? नीट बघा. हो सर. सर आज आर्ग्युमेंट लक्षात आहे. माहिती आहे मला. नाही मला काही एक्सक्युजेस नको आहेत. काय कमिटमेंट द्यायची तेवढी सांगा. उद्या सगळं रेडी होईल नक्की? ओके. वीणा, MIS रिपोर्ट गेले नाहीत अजून. अरे ते अगं मी काय एक्सक्युजेस देऊ एमडी ना? मी उद्या संध्याकाळी नक्की देते. उद्या नक्की. अगं हा विश्वास. निखिल बोल. हे सगळं तुला आत्ता आठवलं का रे? कधी सांगितलं होतं शाळेत? तुझं नेहमीच आहे हा निखिल. बरं बरं हा मी येते. हां तयार राह तू. हो सांग विश्वास काकाला. चल. हां डॉक्टर आहे. एक मिनिट हा बघतो. आले नाही येत अजून. अच्छा बरं मला जरा फोन करायला सांगा. बरं सांगतो. ओके सर. ओके बाय. थँक्यू. वीणा 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 शांता. आई काय ग हे? शांत लवकर गेली आज. अगं मग वीणाला हाक मारायची ना. वीणा वीणा बाबा लई हाका मारली पण ती अजून आली नाही जणू. म्हणजे तू एकटीच आहेस घरात? बाबा लवकर आला वाटतं. बॅग इथे कशी काय ठेवली? तू आता तुझं चार्ट पूर्ण करून टाक, कळलं ना? माझ्या मागे लागू नको चुकीचं. वीणा आय जस्ट कांट टॉलरेट दिस. काय झालं? तू आईला एकटीला सोडून कुशाल बाहेर जातेस? अरे निखिलने आता सांगितलं की त्याला उद्या चार्ट सबमिट करायचा आहे. घाणीत तुळकी ओरडते तुझ्या नामाने केव्हापासून. तुला माहिती होतं ना आज नर्स लवकर जाणार ते? हो रे पण मी तिला काही हवं असेल तर काय करायचं? तिला घरात बोंबलून मरायचं. तुला हवत नसेल तर मला सांग, ऑफिस बंद करून मी राहीन घरात. मला माझी आई जड नाहीये, तुला झाली असली तरी. माझी काय बी तक्रार नाही पोरी, माझी काय बी तक्रार नाही, काय बी नाही. त्याला आत पाठव, मी बघते त्याच्याकडे. देव परीक्षा घेतोय ग बाई, तुझी बी आणि माझी बी.
प्रताप, मला माहिती तू तुझ्या आईच्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहेस, पण म्हणून माझ्या हेतूबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही. गेले 10 महिने मी दुसरं काहीही करत नाहीये, तुलाही माहिती आहे. आणि हे उपकार कर्तव्य म्हणून नाही, तर ती बाई मला आवडते म्हणून मी करते, अगदी मनापासून. तुला ह्यापेक्षा काही वेगळं अपेक्षित असेल तर स्वतः जास्तीत जास्त वेळ देत जा. त्यांची सगळी जबाबदारी तू घे. मी तुझी नोकर नाहीये आणि माझ्यावर आवाज चढवून त्यांची काळजी घ्यायला सांगण्याचा तुला कोणताही अधिकार नाही, कळलं? आई जरा जीप बघू. जीप जीप बघू जरा. अम्मा 8 दिन से ठीक से खाना नहीं खा रही है. आई आई काय होत आहे? काही नकोस वाटतंय बाबा. असं कसं करून चालेल? औषधं घेतो की नाही आपण? हा मग खाल्लं पाहिजे आई. तोंडात घास घोळतोय रे बाबा, माझ्या तोंडात घास घोळतोय. काहीही खाल्लं तरी उलटी होईल असं म्हणतात. पूर्वी प्रताप रात्रीचं फीडिंग करायचा,
हल्ली तो यायच्या आधीच झोपून जातात. नॉशिया येऊ शकतो जरा पॅट दे. मी एक औषध लिहून देतो, यानं कमी वाटेल. बर. नौशिया कम करना है ना तो अम्मा गाना तो गाना पड़ेगा. डॉक्टर साहब आप बोल के जाओ ना अम्मा को. रख दो. आई, हे आई, हे बघ, खात राहायचं. खायचं खायचं. Whereas the vendors have acquired the said plot from Sri Nana C. Kakade and others on two separate sale deeds on 12/9. हाँ डॉक्टर. हां प्रताप, मी तपासलंय व्यवस्थित. मला बाकी काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. नॉशिया आहे फक्त. औषध दिलंय मी, पण नॉशिया घालवायचा तर तिने खाल्लं पाहिजे. तू ना प्रताप फोर्स कर हवं तर, पण तिला खायला घाल. त्याकडे लक्ष दे फक्त तू. ओके डॉक्टर, चलो थैंक्स. ओके बाय. नको ग बाया, नको मला. अम्मा तू ऐसा करेगी ना तो मैं चिल्लाऊंगी, समझी. अगं मला ढवळत आहे बाई, मला काय. अम्मा तू मुंह नहीं खोलेगी तो मैं कैसे तेरे को खिलाऊंगी. चल अम्मा ऐसा काय को करती तू. नको म्हणले ना मला. नको मला काय बी नको. नको 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 काय बी नको मला. नको मला काय बी नको. नको 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 मला काय बी नको. काय चाललंय हे? हे बघ मला सगळं कळतंय. असं खाणं पिणं सोडण्यानं काही होत नसतं. 2 हफ्तों से बीपी लो है, शुगर लो है. तू ऐकतेस काही? दुसरं काय करू शकते मी. माझे हात पाय हलत नाही म्हणून जबरदस्ती करता बाय माझ्यावर. का म्हणून तुला खावंसं वाटत नव्हतं तेव्हा तुझ्या दांड्यात घालत होते का मी. अरे मला काही मन बी नाही का नाही. आमची मनं मेलेली नाही आहेत. उगाच आक्रस्ताळपणा करू नकोस. आमच्या डोक्याला ताप आहे तेवढा पुरे. बाहेर वा, बाहेर वा सगळे जण. अगं तू मला मोकळं करा. मला काही नको. बाहेर वा, बाहेर वा, बाहेर वा, बाहेर वा, बाहेर वा, बाहेर वा. प्रताप तू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आमचे एक डीन होते. ते डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवताना आम्हाला नेहमी सांगायचं, परिस्थिती माणसाला सगळं काही पचवायला शिकवते. बरे वाईट प्रसंग आणि कडूगोड अन्नही. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. पॅड बघू. पेन. हा डोस वाढवायचा. आणि औषधांची रिप्लेसमेंट. डॉक्टर आनंदला माझ्या केबिनमध्ये पाठव. येस सर. चल. अरे ठीक आहे आता. हां बसा तुम्ही. हा पेशंट आमच्याकडे 7 महिने ॲडमिट आहे. त्याला फुफ्फुसांचा कॅन्सर आहे. त्याचं एक फुफ्फुस काढावं लागलं. दुसऱ्या फुफ्फुसाला आता न्यूमोनियानं ग्रासलाय. त्यामुळे सतत ऑक्सिजन द्यावा लागतो. अधूनमधून डायलिसिसही करावं लागतं. पण हे सगळं असंच चालू ठेवलं आहे कारण त्या पेशंटला ज्यामुळं मरण येईल असा कुठलाही आजार नाही. त्यामुळं वैद्यकीय दृष्ट्या तो जगणार नाही असं आम्ही म्हणू शकत नाही. आता भेटली ना आपल्याला ती त्याची बायको. बिचारी सगळी कॉम्प्लिकेशन सहन करते. हे बघ प्रताप, पेशंटला जगवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते इमान इतबारी करतोय. आता तो जगेल का, जगला तर धडधाकट राहील का, नाही राहिलं तर त्याचं काय करायचं, त्याची खरोखर जगायची इच्छा आहे का, या सगळ्या प्रश्नांची आपण काय उत्तर देणार आहे. ये मग डॉक्टरना शरीर जास्त जास्त कळायला लागलं तसे उपाय जास्त जास्त कॉम्प्लिकेटेड व्हायला लागले. पूर्वी माणसं कशी पटकन मरून जायची, अशी लटकत तर राहत नव्हती. अरे एखादा तडफडणारा पेशंट पाहिला की आम्हालाही वाटतं की सुटावा बिचारा, पण म्हणून काही त्याला. हे बघ प्रताप, इच्छा मरण मला बुद्धीनं समजतं, मनाला नाही उमजत. का पराभव वाटतो? नाही. हे बघ, शरीराची अवस्था आणि मृत्यू हे समीकरण खूप गहन आहे मित्रा.
म्हणजे अगदी आचके देणारं शरीर आणि शेवटचा श्वास यातही खूप अंतर असू शकतं. असं वाटतं की इतरांच्या जीवन मरणाचा निर्णय घेणारे आपण कोण? अरे तुम्हालाच कळतं त्यातलं, तुम्हीच निर्णय घ्यायचा, दुसरं कोण घेणार? विषय एवढा सोपा नाहीये मित्र, खूप बाजू आहेत. चल, इंटरनेटवर युथनेशिया किंवा मर्सी किलिंगसाठी सर्च मार. याच्या बाजूनं आणि विरोधातही खूप प्रभावी लिखाण मांडलंय. वाचून बघ जरा आणि सांग मला कसं वाटतंय ते. मी तुला साईटचं नावच लिहून देतो. हाँ प्रताप बोल रहे. हॅलो डॉक्टर. आय डोंट बिलीव्ह दिस. इच्छा मरणाचं मशीन. शास्त्रज्ञांनी खूप विचारपूर्वक बनवलं होतं त्याचं डिझाईन. म्हणजे पेशंट कुठल्याही ताणाखाली, कुठल्याही दबावाखाली येणार नाही अशी व्यवस्था होती त्या चेंबरमध्ये. आणि त्याचे खूप काही टप्पे सुद्धा होते. मशीनच्या सॉफ्टवेअरची खात्री पटली तरच इंजेक्शन दिलं जाणार असं काहीच होतं. तुम्ही अजूनही अस्वस्थ आहात? नाही. या अंतिम क्षणातही जगणं नकोसं वाटतंय? हो. तुम्ही ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं त्यांनी तुमच्यावर शेवटपर्यंत प्रेम केलं? होय. त्यांच्या प्रेमासाठीही जगावंसं वाटत नाही? नाही. प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर सतीश देवरे. नाही, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. का माझ्या पोरानं सांगितलं का मला येड लागलं ते? नाही, मग मी आलोच नसतो सीताबाई. मी शाण्यांचाच डॉक्टर आहे. कशाचा राग येतो एवढा? माझा. त्रागा करून परिस्थिती बदलेल का? 15 दिवस कुणा परक्या माणसानं तुझं ढुंगण धू दे, मग सांग मला. 1.5 वर्ष झालं सहन करते सगळं मी. हे मान्य आहे, मला अगदी मान्य आहे. हे खूप त्रासाचं आहे आणि मला कळतंय तुम्हाला काय होतंय ते. माझा तुमच्यासारखाच एक क्वाड्रिप्लेजिक पेशंट होता. तो मला म्हणायचा, डॉक्टर, सर्वार्थानं या देहाची जाणीव मला मी पांगळा झाल्यावरच झाली. तोपर्यंत या देहाला गृहीत धरूनच चाललो होतो. आहे का गेला? आहेत ना. त्यांनाही सुरुवातीला खूप त्रास आला, पण नंतर त्यांनी फार छान जमवून घेतलं सगळं. त्यांच्या अनुभवावर फार सुंदर पुस्तक लिहिले त्यांनी, तुम्ही जरूर वाचा. कसं आहे सीताबाई, प्रश्न हा शेवटी स्वीकारण्याचा असतो. एकदा मनानं स्वीकार केला की मग शांतपणे सगळं. त्यानं काय बाबा, खुशीत बी जगत असतील ती, पण मला नाही जमणार. प्रत्येक माणसाचं वेगळं असतंच ना. एखाद्या बाईच्या आबरूवर घाला पडला तर ती जीव देते, तर दुसरी पोटाची खळगी भरावी म्हणून आबरू ऐकती.
चूक कोण बरोबर कोण कसं ठरवणार? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेला नाईलाज म्हणून असहाय्यतेपोटी काही निर्णय घ्यावे लागतात. तुमचं तसं नाही आहे. तुमच्यावर एवढं मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत. अरे बाबा, त्याच्या पायीत जीव तुटतोय ना. त्यांचा बी संसार आहे. त्याला किती दिवस लोटणं वाढायचं त्यांनी. त्यांची ओढण्याची इच्छा असेल तर? पण माझी नाही ना ओढून घ्यायची इच्छा. की असं परावलंबी झालं आणि दुसरं प्रेम करायला लागलं ना, का राग येतो स्वतःचा. नाही रे बाबा, हे प्रेम नाही. दया धावतात तुमच्यावर, दया. भीक वाटते मला ही प्रेमाची. भीक. तुम्ही उगाच नकारार्थी विचार करतात असं नाही वाटत तुम्हाला? विचार करून मरणाच्या दारात जाणं हे चुकीचं उगाच वाटतं तुम्हाला? मग तसाच विचार तुम्ही जगण्याचा का नाही करत? जगणं? जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे डोळसपणानं, विचारी वृत्तीनं, सकारात्मक दृष्टीनं जगाकडे पाहणं. तू काय बोलतोय ते मला काय बी कळत नाही बाबा. नुसतं श्वास चालू राहणं म्हणजे जगणं नाही. माझं कर्म मला माझ्या स्वतःच्या हातानं करता येणं म्हणजे माझं जगणं. माझी माणसं, माझं रमणं, माझी पूजा, माझा ताठा हे नसेल तर काय राहिलो. परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यात कमीपणा कसला सीताबाई? मला झोप येते. प्रश्न हा स्वीकारण्याचा आहे. मला झोप येते. लढू आपण. मी माझं म्हणणं तुझ्यावर लादत होतो.
तू म्हणालीस ना की माझ्या जगण्यावर जसा माझा अधिकार आहे तसा माझ्या मरणावर माझा अधिकार का नाही? तुझ्या हक्कासाठी लढू आपण. हे खूप कठीण आहे, पण आपण प्रयत्न करू. तुझी मदत लागणार आहे खूप. घे घे. सर 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 प्रताप सर ही न्यायालयाच्या इतिहासातील एक खळबळजनक घटना ठरली आहे. प्रसिद्ध वकील प्रताप सीताबाई गुंजे यांनी क्वाड्रिप्लेजिया या आजाराने गेली 2 वर्ष अंथरुणाला खेळलेल्या आपल्या आईच्या इच्छेनुसार दयामरणासाठी कोर्टाकडे जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. एक मिनिट तुम्ही मागे थांबा जरा. हे बघा पेशंटला लागेल. एक मिनिट मागे व्हा प्लीज प्लीज. एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट थांबा. आई थांब जरा. अंगठा सीताबाई, तुमची यावर नक्की काय रिॲक्शन आहे? तुम्हाला काय वाटतंय? माझी न्यायालयाला विनंती आहे, माझ्यासारख्या या आजारात होरपळणाऱ्या रोग्यांना मरणाची सवलत द्यावी, पण जगण्याची शिक्षा नको. सर, तुम्हाला काय वाटतंय? सर सर काही नाही. थँक्यू. सर, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मंगल मावशी कुठे? काय झालं? अरे मावशी कुठे आहे? अरे पण झालं काय? पण काय झालं? मावशी, अगं आपल्या सीतामाईनी दयामरणाचा अर्ज केलाय कोर्टात आणि तिच्या त्या लाडक्या प्रतापनी पण परवानगी दिली आहे त्याला. अरे म्हातारी मरायचं म्हणतीये, आता काय करायचं? किशा मावशी, पर त्याचा फोन होता. म्हातारीला घेऊन तो इकडेच येतोय. इकडे येते. आता येऊ देत तिला. एक शब्द बोलणार नाही तिच्याशी. ही काय वागण्याची रीत झाली. अगं मंगे, कमळ्याची आण ग बाई. 2 वर्ष झाली तुझ्या हातचा चहा घेतला नाही बघ. फक्कड चहा करून आण. हे ढवळ्या बावळ्या बी दिसत नाहीत माझे. कुठं गेले रे? अरे का रे बाबांनो, सगळ्या गपगार का असे? का बोलत नाही? हे मंगे रागवलीस वय माझ्यावर? पाणी. मंगे रागवलीस वय माझ्यावर? अगं 2 दिवसाची पाहुणे म्हणून आली मी. एकदा का कोर्टाने परवानगी दिली का तेव्हा घरी जायला मोकळी मी. असं कसं ग तुझा लेक? आईच्या मरणाची मागणी मागतोय वय ग? प्रतापराव, गावाला एक म्हातारी जड नाहीये, आम्ही सांभाळू तिला. मी बोलतो. किशोर, ए किशोर,
नवीन उत्कर्ष काढायचा बाई आपल्याला. ह्यो मसाला कसा झालाय बघा की. वा कमळाबाई जाक, आता मी बिनघोर झाले बघ. अगं बा तू कवा आलीस ग? तुम्ही तशाच परस्पर निघून आलात. ही औषधांची पिशवी, कुठलं औषध कधी घ्यायचं हे मी ते व्यवस्थित लिहून ठेवले, समजून घे. चहा घेते घोटभर? नाही नको, निखिल वाट बघत असेल. जरा जरी बरं नाही वाटलं तर लगेच कळवा, उगीच अंगावर काढू नका. विना तुला हे पटत नाही का ग सगळं? माझ्या पटण्यानं पटण्याचा प्रश्न येतोच कुठे. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी ठरवले ना, झालं तर मग. विना लई केलंस बघ माझ्या करता. तुझं काम थंडावलं, तुला बी संसार आहे. पण मी कधी तक्रार नव्हती ना केली त्या बाबतीत. नाही म्हणजे मला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो, हे खरं आहे. पण तुम्हाला हे असं जगावंसं वाटत नाहीये, ह्याचा दोष माझ्या माथी आयुष्यभर राहील. आणि आई, मला असं वाटतं, जे निर्माण करण्याची आपल्यात ताकद नसते ना, ते नष्ट करण्याचाही आपल्याला अधिकार नसतो. मी काय म्हणतो देठे, हा प्रश्न गुंजे यांच्या वैयक्तिक अडचणीतून निर्माण झालेला आहे. नाही नाही, मला काय वाटतं, स्वतः तज्ञ वकील असल्यामुळे त्यांनी याला सामाजिक स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मातोश्रींबद्दल मला वाईट जरूर वाटतंय, अहो पण अशा अडचणीच्या काळामध्ये आईची सेवा करायची सोडून पळवाट शोधताय. कोणाचंही मरण मागणं मला फार क्रूरपणाचं वाटतं. काही नाही, गेली 11 वर्ष माझी सासू आजारी आहे. कायदा झाला तर बरं होईल, त्याही सुटतील आणि मीही सुटेन. त्या आईला गाण्या भाईला म्हणावं, दया मरणाचा हा कायदा झाला की द्या एक ऑफिस टाकून. कसलं सुपारीचं? सुपारी नाही म्हणायचं, दया मरणाचा अर्ज म्हणायचं. जुनी घडी मोडून नवं काही करणं त्रासाचं होईल, पण त्यासाठी हजारो लोकांच्या यातना समजून घेणं हे अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं. हा जर कायदा झाला तर त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. तर तुम्ही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होता, तर ह्या मागणीबद्दल तुमचं काय मत आहे? मला तरी या केसला काही भवितव्य दिसत नाही. मुळातच आपल्या संविधानात, कायद्यात दया मरणाची तरतूद नाही, म्हणूनच हे हायकोर्टानं फेटाळलंय. सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, जागे और रोए. उद्या चाललोय दिल्लीला. मला वाटतं हायकोर्टात झालेलं नसलं तरी सुप्रीम कोर्टात कदाचित मान्य होईल आपलं म्हणणं. प्रताप, या हळूहळू येणाऱ्या मरणा एवढा मोठा गुरु कुणी नाही बाबा. 100 वर्ष जगून बी एवढी अक्कल आली नसती मला. जेवलंस कर माझे राजा. डोक्यावर फिरवायला हात बी राहिलं नाहीत आता. Honorable bench of the Supreme Court, I thank you for granting me the permission to put forth my case.
My lord, the definition of life is so complicated that the medical and the legal organizations have not been able to pinpoint it correctly. What is life? Is it the continuous inhalation or is it the definition? अर्जदार सीताबाई गुंजे यापैकी या स्वाभिमानी स्त्रीला आत्मसन्मान पायदळी तुडवला जातो आहे असं वाटतंय आणि त्यामुळं त्यांची जीवन इच्छा संपून गेलेली आहे. आपल्या संविधानातल्या आर्टिकल 21 या आरोग्याच्या कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला आपल्या मर्जीनुसार आरोग्य संपन्न आयुष्य निवडण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. अर्जदार सीताबाई गुंजेंना ही रुग्णावस्था त्यागणं हेच आरोग्य संपन्न जगणं वाटतंय आणि म्हणून त्यांना इच्छामरण हवंय. माणूस हा उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर संक्रमणाच्या अवस्थेतून गेलेला आहे. टोळी करून भटकणारा आदिमानव ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेणारा आजचा प्रगत मानव हे माणसाचं बदलत गेलेलं रूप आहे. त्यातूनही गेल्या 100 वर्षातल्या औद्योगिक आणि तांत्रिक क्रांतीनं तर त्यांची जीवनमूल्यही बदललेली आहेत. जगण्याची रीत बदलली, त्यामुळे काही कायदेही वेळोवेळी बदलले गेलेत. पूर्वी एखाद्या पुरुषाला 4-6 बायका असणं समाजमान्य होतं, पण आता द्विभार्या प्रतिबंधक कायदा आलेला आहे. लग्न संस्थांचं हेही रूप आता बदललं गेलंय. लिव्ह इन म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणं समाजमान्य होतंय आणि कायद्यानंही त्याला आता अधिकृत मान्यता मिळू पाहतीये. हे जसे अनेक बदलते प्रवाह आपण स्वीकारलेत मॅलॉर्ड, तसा माणसाच्या अंतिम प्रवासाचा विचार करणंही खूप गरजेचं आहे. मॅलॉर्ड, इच्छामरण आपल्या संस्कृतीला नवीन नाहीये. समाधी, संथारा या व्रतांचा स्वीकार त्याच परंपरेतून आलेला आहे. प्रायोपवेशन हा संपन्न आयुष्य जगलेल्या माणसांनी समाधानी अंतासाठी स्वीकारलेला विचारी पर्याय आहे. मी या इथे ऑल इंडिया रिपोर्टर 1994 व्हॉल्यूम 81 मधून पी रथिना विरुद्ध भारत सरकार या केसचा दाखला देतो. कोर्टानं या महत्वपूर्ण निकालात म्हटलेलं आहे की समस्यांनी ग्रस्त मानवी जीवांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणं हा कलम 309 नुसार आत्महत्येचा गुन्हा ठरवू नये, कारण काही माणसांच्या परिस्थितीत आरोग्य संपन्न आयुष्य निवडण्याच्या अधिकाराचंच ते उल्लंघन ठरू शकेल. मॅलॉर्ड, अर्जदार परावलंबी पांगळी नसती तर तिनं आपल्या इच्छेनुसार मृत्यूचा पर्याय स्वीकारला असता, देहत्याग केला असता आणि कायद्यानं देखील याकडे सहानुभूतीनंच पाहिलं असतं. पण मॅलॉर्ड, दुर्दैवानं ती तसं करू शकत नाही. तिला या यातनांमधून सोडवण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत लागणार आहे. याची वर्गवारी आपण ऍक्टिव्ह युथनेशिया या प्रक्रियेअंतर्गत करू शकतो आणि कायद्याच्या मंजुरीशिवाय ही क्रिया गुन्हा कल्पेबल होमिसाइड ठरेल आणि म्हणून आम्ही हा अर्ज दाखल केला. मॅलॉर्ड, युथनेशिया इज नॉट न्यू टू अस. बरे न होणारे असाध्य आजारी किंवा उत्तम आयुष्य जगलेले पण आता परावलंबी जगण्याचा कंटाळा आलेले वृद्ध यांना आता बस झालं हे सत्वहीन आयुष्य असं म्हणण्याचा कायदेशीर अधिकार असावा आणि तसा जर तो असेल तर समाजालाही त्यांना सुखानं मरू देण्यात काहीही वावगं वाटणार नाही असं माझं मत आहे. Thanks, my lord. Sir. Yes, the court will definitely listen to what we have said. Sir, does human rights support your stand? Human rights, of course, I am expecting that human rights people would definitely. सर, क्या आपके घर वाले आपके साथ हैं? मेरे घर वाले बिल्कुल मेरे साथ हैं और इसीलिए मैं यहाँ पर हूँ. और सर, क्या इसे संविधान स्वीकार करेगा? संविधान मुझे लगता है कि स्वीकार करेगी और इसीलिए हमने एक ऐतिहासिक कदम है जो हमने उठाया है. क्या दर्द भरी याचिका ने मूल्य व्यवस्था की आलोचना की है? कन्सिडरिंग फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ धिस केस, तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा एकत्रित विचार करता घटनेतील कलम 21 नुसार असलेल्या जीवन जगण्याच्या अधिकाराचा अन्वयार्थ याचिकाकर्त्याच्या बाजूने नकारात्मक स्वरूपात करण्याची आम्हाला भीती वाटते. कारण एकतर आमचा समाज अशा बदलांसाठी परिपक्व आहे असे आम्हाला वाटत नाही, तसेच कोणताही नवीन कायदा करण्याचे न्यायालयाला अधिकारही नाही. त्यामुळे सदर याचिका फेटाळण्यात येत आहे. सीतामाई, कसं वाटतंय? कसं वाटतंय का आता तुला? सीतामाई,
धक्का बसलाय खूप मोठा. कदाचित या केसचा ताण असेल. एकूण अवस्था चांगली नाही. मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला पाहिजे. शी नीड्स कम्प्लीट मेडिकल अटेंडन्स. 8-15 दिवसात ती घरी परतू शकेल. प्रताप, आता मनाची तयारी ठेव. हे असं होणार. दर 4-6 महिन्यात 4-6 दिवस ऍडमिट करावं लागणार. ओके, बोलो ॲम्ब्युलन्स. हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल म्हणतोय. ॲम्ब्युलन्स बोलवतो. तुम्ही तिचे काही कपडे प्लीज पॅक करा. हो हो, मी इथेच आहे. कुठे आणलंय रे मला? हॉस्पिटलमध्ये असतो. अशी विटंबना करू नका माझी. सोडा मला. एखादा तडफडणारा पेशंट पाहिला की आम्हालाही वाटत की सुटावा बिचारा. इच्छा मरण मला बुद्धीनं समजतं, मनाला नाही उमजत. ही मला 214च्या साईड टेबलवर मिळाली. अरे भूल द्यायला वापरतो आम्ही हे औषध. इट्स एक्स्ट्रीमली डेंजरस यू नो. यांच्या बेफिकिरीत माझ्या पेशंटचा जीव जायचा.
शब्द गोठले आसू आटले अडला का होंद का तिन्ही लोकीचा स्वामी आई तुझ वाचून पोरका तुझ्या रूपाने घर हे माझे कोठे दुरावले कसे जगावे सांग माऊली जीवन उन्हातले घरकुल मनातले घरकुल मनातले